माननीय अध्यक्ष महोदय, सदरची जी लक्षवेधी आहे ती सोयाबीन पिकाच्या संदर्भामध्ये जे वजन आणि सुकवणीनंतर जे नुकसान भरपाई आहे त्याच्यानुसार नुकसान भरपाई द्यायची आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी विचारल्याप्रमाणे आपण जर परभणी जिल्ह्याचा या ठिकाणी अभ्यास केला तर 51 महसूल मंडळापैकी 34 मंडळ मालाची उत्पादनाची माहिती त्यांनी स्वीकृत केली आहे आणि त्यापैकी 24 महसूल मंडळात 124 कोटी रुपये वितरित केलेले आहे. आता ते जे सुकवणीनंतर वजन घेऊन जे नुकसान भरपाईचा विषय होता त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विम्याची नुकसान भरपाई द्यावी असा निर्णय दिलेला आहे. परंतु त्या विरोधात जे भारतीय कृषी विमा कंपनी आहे त्यांनी नियमानुसार आयुक्ताकडे दाद मागितली आहे. आपला नियम असा आहे की आयुक्तानंतर राज्य प्राधिकरणकडे ते राज्य प्राधिकरणकडून भारत सरकारकडे तो विषय जातो. त्यामुळे आताच विभागीय आयुक्ताला या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय देण्याची सूचना देण्यात येईल आणि त्यांच्या आपल्या जो पीक विमा योजनेचे जे निकष आहेत त्यानुसार प्राधिकरणाने दिलेला निर्णय अंतिम असतो. माननीय मंत्री महोदयांनी देखील या संदर्भामध्ये बैठक घेतली होती. त्यामुळे जे नुकसान भरपाईचा जो विषय आहे तो पीक विमाच्या जे वाचलेले जे 10 मंडळाचा विषय राहिलेला जे 17 महसूल मंडळाला स्वीकृती दिलेली आहे त्यानंतर जे काही ज्या तालुक्याची नुकसान भरपाई राहिलेली आहे त्या संदर्भात प्राधिकरणाने निर्णय दिल्यानंतर या संदर्भामध्ये वाटप करण्यात येईल. तथापि शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून HDRF NDRF मधून 425 कोटी रुपये या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे आणि पुरामुळे जे अतिवृष्टीमुळे जे बाधित आहे त्यासाठी 495.11 कोटी असे एकदम 920 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.